आम्ही पारधी आदिवासी महासंघचा अध्यक्ष विश्वनाथ बाळू काळे, राहणार तळेपरगाव, उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. साधारण 1961 सालापासून वडलोपूरची जमिनी आम्ही जे कसत होतो ते सन 2020 पाशी पाण्यामध्ये संपूर्ण जमिनी गेल्या. त्या जमिनीच्या फलस्वरूपमध्ये आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसमोर हा विषय ठेवला होता. त्या विषयामध्ये आम्ही बेलाटी येथील 274 एकर जमीन आणि आता सध्या आपण उभारलेलो त्या ठिकाणी तळेपरगाव आणि शेळगी हद्दीमधली टोटल 74 मायनस करून 10 जर केलं तर 42 एकर जमीन सध्या उपलब्ध होती. ती जमीन देण्यासाठी वारंवार मी प्रयत्न करत राहिलो. मंत्री महोदयाच्या मीटिंगा आयोजित झाल्या. त्या मीटिंगमध्ये हे 2 ठिकाणच्या जमिनी द्यायचं तय झालं. बेलाटी येथील 69 एकर जमीन आणि इथली आपण जे उभं राहून इथं कव्हरेज करतो आहे तळेपरगाव आणि शेळगी हद्दीमधली टोटल 42 एकर जमीन ही 1974 पासून पडीक आहे. ते या समाजाला आम्ही देण्यासाठी वारंवार विनंती केली. त्याचा अहवालसुद्धा मंत्री महोदयाच्या दालनापर्यंत पोचलेला आहे. पण आता तो अहवाल जाऊन पोचायच्या अगोदर ही जी जमीन केवळ तळं फुटल्यानंतर केवळ माती आणि मुरुम उचलण्यासाठी ही तळेपरगावची इथली ही जी जमीन उपलब्ध होती ते जमीन परस्पर सौर ऊर्जा प्लांटला कशा प्रकारची दिली आणि कुठल्या अनुषंगाने दिली, कुठल्या जिल्हाधिकाऱ्याच्या पत्राने झालं की परस्पर यांनी ही जमीन कुठल्या येत्या भूमाफियाला दिलेली आहे का हे सौर ऊर्जेच्या ह्याच्यासाठी दिलेले आहे. तर आमचा सर्वात तीव्र विरोध आहे. जोपर्यंत माझा विषय शेवट होत नाही तोपर्यंत हा सौर ऊर्जेचा प्लांट आम्ही जरी असं कायदा हातामध्ये घेतला तर आम्ही आत्ताही पाडू शकतो, पण आम्हाला कायद्याच्या विरोधात जायचं नाही. शासन आम्हाला जे कार्यवाही केलेली आहे, जे देणार आहेत, ह्या जमिनीसाठी आम्ही वारंवार प्रयत्न केला. त्या जमिनी द्यायचंसुद्धा तय झालं. पण त्याच्या परोक्ष लगेच हे लोकांनी कसं हा प्लॅन्टचे आपण ह्या चौक बाजूला जे यांनी याचं कंपाऊंडर बांधलेलं आहे ते तात्काळ हटवून विषय संपवून टाकावा. त्यानंतरनी आमची एक दुसरी सर्वात महत्त्वाची मागणी हीच होती की आपण ज्या वेळेस या जमिनीबद्दल बोलत होतो त्या वेळेस इरिगेशनसुद्धा म्हणत होतं की आम्हाला ही जमीन तळं फुटल्यानंतर त्याला माती आणि मुरुम उचलण्यासाठी आहे. पण हे मग आता इरिगेशनवाल्यांनी चोरपणा केला आहे का कोणी केला आहे, हे परस्पर ही जमीन देतात कसं आणि सौर ऊर्जेचा संपूर्ण प्लॅन्ट बनवायचा हा जो यांच्यामध्ये प्लॅन आहे तो संपूर्ण आम्ही आमच्या पारधी समाजाच्या वतीनं नंतर शेतमालक जो पण आहे त्यांना जोपर्यंत ह्या जमिनीचा मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन करणार स्थगित ठेवणार नाही. माझं तर वारंवार हा पाठपुरावा होतच आहे. मागच्या 14 तारखेला या जमिनीबद्दलच मंत्री महोदय श्री उईके साहेबांनी सुद्धा बोललं होतं की तो पुढच्या मीटिंगमध्ये तुझा विषय संपून टाकतो आणि आपण ही जमीन वाटपाचा आदेश काढू. पण त्याच्या परोक्ष हे जर परस्पर या लोकांनी कुठल्या पत्राच्या आधारे, कुठल्या मंत्री महोदयाच्या आधारे किंवा कुठल्या जिल्हाधिकाऱ्याच्या अन्वये हे सौर ऊर्जेचा जो प्लांट रचायचा प्रयत्न करू लागले, याच्यामुळे सर्व आजूबाजूच्या गावामध्ये सर्वात भयंकर एक दूषित वातावरण निर्माण होईल. हवेमध्ये वेगळ्या प्रकारचं दूषित वातावरण होईल. त्यासाठी आमचीसुद्धा विनंती आहे की या ठिकाणी आम्ही आमच्या समाजाच्या वतीनं इतर सर्व जे लाभार्थी आहेत त्याच्या वतीनं आम्ही एकत्र येऊन ह्या विषयावर सातत्याने लढा देत राहिलो. या जमिनीवर वाटप करण्यासाठी 57 लाभार्थी आहेत. 57 लाभार्थीपैकी बेलाटी येथील जे 79 एकर आणि तळेपरगाव आणि शेळगी हद्दीतली 42 ही जमीन आम्हाला द्यायला तय झालेली असताना वारंवार आम्हाला हे लोकांनी किंवा शासनाने आमची दिशाभूल तर करू नये ना. आणि माननीय फडणवीस साहेबांना आमची नम्रतेची विनंती आहे की आपण पारधी समाजासाठी जे जमिनीचे पट्टे देऊ करायचा प्रयत्न केला होता तो मार्ग राहिला कुठं. त्यानंतरनी बावनकुळे साहेबांनी सुद्धा प्रशासनाला आदेश दिला आहे की या जमिनी पारधी समाजासाठी वाटप कराव्या. त्यानंतरनी 14 तारखेला उईके साहेबांनी सुद्धा पत्र काढलेलं आहे, मीटिंग आयोजित करणार आहेत. त्या मीटिंगमध्ये ही जमीन वाटप करायचा आदेश ठरलेला आहे. याच्यापुढे 23/4/2024 रोजी गावित साहेबांनी सुद्धा ह्या जमिनीबद्दलचा फेर प्रस्ताव यांच्याकडे पाठवला होता, जिल्हाधिकाऱ्याकडे. फेर प्रस्ताव सादर करत असताना ह्या जमिनीचा विषय त्यांनी कुठल्यासाठी समोर ठेवला नाही ते मला काही जास्त त्यांना माहीत नाही. त्यानंतरनी बेलाटी येथील जे 79 एकर जी सध्या जमीन उपलब्ध आहे ते आम्ही साहेबांना सांगितलं की बाबा आमचे जेवढे लाभार्थी बसतील तेवढे द्या. त्यानंतरनी जे बाकीचा जो विषय राहतील, बाकीचे लाभार्थी राहतील त्यांना ते पॅकेज देण्याचं हे करावं. आमची सातत्याने निदान या समाजासाठी काहीतरी जर योग्य प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर शासनाला आमची एवढीच विनंती आहे की सरजी तुम्ही मोठे निर्णय घेता, हा निर्णय जास्त एवढा नाही आणि कैलासवासी
अजितदादांनी या फायलीचं सर्व वाचन करून त्या फायलीवर जो 18,24,00,000ची तरतूदसुद्धा करून द्यायला ठरवलेलं होतं. मंत्री महोदय आपणसुद्धा त्यावेळेस उपस्थित होता. एकनाथ शिंदेसाहेबसुद्धा त्या मीटिंगमध्ये उपस्थित होते. या सर्व गोष्टीचा उल्लेख करण्यासाठी मंत्री महोदयांना आम्ही विनंती परत केली आणि गावित साहेबांच्या प्लॅनिंगप्रमाणे, गावित साहेबांच्या निर्देशाप्रमाणे सदरच्या जमिनीचा, बेलाटी येथील जमिनीचा पंचनामा करून घेतला. त्या जमिनीचा संपूर्ण इतिवृत्तांत पाहिला. त्या ठिकाणी जेवढ्या जमिनी उपलब्ध असलेले त्याचे सातबारे सादर केलेत. त्या जमिनी कुठे उपलब्ध आहेत, कुठल्या ठिकाणी आहेत, त्याच्या सध्याच्या स्थितीमध्ये ती जमीन पीक आहे का नापीक आहे का, त्यावर कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण झालेलं नाही किंवा काही दिसत नाही. त्यासाठी मंत्री महोदयांनी हा विषय सर्वात जलद गतीने जर आपण मार्गी लावला तर या ठिकाणी जे असलेले काही शेतकरी आहेत त्यांचासुद्धा विषय आहे. 2018चा GR प्रमाणे शासनाला आम्ही विनंती करतो की जे इथले शेतकरी आहेत त्यांनासुद्धा 4-2 एकर जी जमीनची भरपाई जर मिळत असेल तर त्यांना देऊ करावी, कारण शासनाचा निर्णय तुमच्या हातामध्ये आहे. आम्ही काय करणार, फक्त हे जनतेप्रमाणे आम्ही तुम्हाला सातत्याने प्रयत्न करत राहणार. तर ह्या सर्वच गोष्टीचा विचार करून तर मंत्री महोदयांना माझी नम्रतेची विनंती, माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आपण अहवाल सादर केलेला आहे, पण आम्मी वारंवार हे सांगतो, ही जमीन ज्या वेळेस इरिगेशनसाठी उपलब्ध असताना तिथून तळ फुटल्यानंतर ही जमिनीमधली माती वगैरे उचलण्यासाठी 1972 साली सुरवसे आणि यांच्याकडून तुम्ही जे कमी किमतीने घेतली होती, पुनश्च निदान त्याचं काहीतरी थोडं त्यांचे आता पुतणे वगैरे जे काही असतील आता मोठे झाले, निदान थोडा कुठला तरी व्यवसाय करून खावा हे आमची अपेक्षा. माझ्या गावातला विषय केवळ पारधी म्हणून मी नाही चालणार, कारण जेव्हा मला विषय बघायचा असेल तर सर्व समाजाच्या बाजूनी सुद्धा मला विचार करून चालवावं लागेल. केवळ एका गोष्टीनं नाही चालत. आम्ही जर साहेब ह्या गोष्टीचं तीव्रतेने तुम्ही जर ह्या सौर प्लांटवाल्याला नाही थांबवलं तर आमच्या हातामध्ये तुम्हाला ह्याच्या सूचना देऊनसुद्धा पुढच्या 8 दिवसामध्ये ह्याबद्दल कारवाई होईल. हे आपण तीव्रतेने हे कोण सौर ऊर्जेचा प्लांटचा अधिकारी आहे त्यांना एक मीटिंग तिथं आयोजित करून लावावी आणि मग त्यांची आमच्या काही मागण्या असतील किंवा त्यांचंसुद्धा काही ओपिनियन असेल ते समोर जिल्हाधिकाऱ्यासमोर मांडावं आणि त्याच्याबद्दल कुठला तर मार्ग निघेल. बस, धन्यवाद सर. जय महाराष्ट्र, जय.